हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. आपल्याला काय दिलेलं आहे, एक रोड आहे, त्या रोडच्या दोन्ही बाजूला समोरासमोर 2 बिल्डिंग्स आहेत आणि त्या रोडची विड्थ आपल्याला किती दिलेली आहे, 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट बिल्डिंगची हाईट दिलेली आहे आपल्याला 10 मीटर आहे आणि काय सांगितलेलं आहे, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजेच फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून सेकंड बिल्डिंगच्या टॉपकडे पाहताना अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो आणि तो किती दिलेला आहे, 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंगची हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. आता प्रथम आपण रफ फिगर काढून घेऊ. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, एक रोड आहे, आपण रोड काढून घेऊ. हा एक रोड आहे, रोडची विड्थ आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 12 मीटर. आता या रोडच्या दोन्ही बाजूला 2 बिल्डिंग्स आहेत. समजा ही एक बिल्डिंग आहे आणि ही सेकंड बिल्डिंग आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून सेकंड बिल्डिंगच्या टॉपकडे पाहताना अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो. म्हणजेच फर्स्ट बिल्डिंग काय असणार आहे, लहान असणार आहे आणि सेकंड बिल्डिंग काय असणार आहे, फर्स्ट बिल्डिंगपेक्षा मोठी असणार आहे. आता आपल्याला फर्स्ट बिल्डिंगची हाईट दिलेली आहे, किती आहे, 10 मीटर. फर्स्ट बिल्डिंगची हाईट 10 मीटर आहे. आता या बिल्डिंगला आपण नाव देऊ. फर्स्ट बिल्डिंगला AB नाव देऊ, सेकंड बिल्डिंगला CD हे नाव देऊ. आता या पॉइंट A पासून आपण एक स्ट्रेट लाईन काढून घेऊ, हॉरिझॉन्टल लाईन काढून घेऊ. आता ही हॉरिझॉन्टल लाईन BD या लाईनला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. इथे आपण या हॉरिझॉन्टल लाईनला AE नाव देऊ. ते काय होतो, अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो, थीटा. म्हणजेच हा अँगल थीटा किती दिलेला आहे आपल्याला, 60 डिग्री दिलेला आहे. आता अँगल B आणि अँगल D हे काय असणार आहेत, 90 डिग्री असणार आहेत, कारण बिल्डिंग ही ग्राउंडला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि AE आणि BD काय आहेत, पॅरलल आहेत एकमेकांना. म्हणजेच हा अँगल E पण काय असणार आहे, म्हणजेच अँगल E हा 90 डिग्री असणार आहे. AE हा काय आहे, CDला परपेंडिक्युलर आहे. आता हे 3 अँगल्स 90 डिग्री आहेत, म्हणजेच हा रिमेनिंग अँगल पण काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. कारण क्वाड्रिलॅटरलच्या 4 हे अँगलचे ॲडिशन किती असते, 360 डिग्री असते. मग हे 3 अँगल्स 90 डिग्री आहेत, म्हणजेच हा 4th अँगल पण 90 डिग्रीचा असणार आहे. आता या क्वाड्रिलॅटरलचे 4 हे अँगल्स काय आहेत, 90 डिग्री आहेत, म्हणजेच हा काय असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. म्हणजेच या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच AB आणि ED या अपोजिट साईड्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच जर AB 10 मीटर आहे, म्हणजेच ED पण किती असणार आहे, 10 मीटर. BD आणि AE या 2 साईड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे BD 12 मीटर आहे, तर AE पण किती असणार आहे, 12 मीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या सेकंड बिल्डिंगची हाईट फाइंड करायची आहे. म्हणजेच आपल्याला C पासून D पर्यंतचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग आपल्याला ED हे डिस्टन्स माहिती आहे, मग आपल्याला CE हे डिस्टन्स काढायचं आहे. आता हा जो ट्रँगल आहे AEC हा राईट अँगल ट्रँगल आहे आणि आपल्याला अँगल CAE म्हणजेच अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेला आहे, किती आहे, 60 डिग्री आहे. मग आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करून CE हे डिस्टन्स काय करू, फाइंड करू. CE फाइंड केल्यानंतर आपल्याला आता CE आणि D हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे जर आपल्याला CE हे डिस्टन्स आपण फाइंड केलं की CE प्लस ED केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, CD हे डिस्टन्स मिळेल. म्हणजेच आता आपल्याला CD हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी CE हे डिस्टन्स काढून घ्यावं लागेल आणि ह्या आपण ट्रँगलमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा यूज करून CE हे डिस्टन्स फाइंड करू. अँगल थीटाची ही ॲडजसंट साईड माहिती आहे आणि ही जी अपोजिट साईड आहे CE ही फाइंड करायची आहे. म्हणजेच येथे आपल्याला टॅन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करावा लागेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता येथे मी ही रफ फिगर काढून घेतलेली आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता AB आणि CD ह्या 2 काय आहेत, बिल्डिंग्स आपण कन्सिडर केलेल्या आहेत. लिहून घेऊ आपण. लेट AB अँड CD आर द 2 buildings
फेसिंग ईच अदर. BD ही काय आहे, विड्थ ऑफ द रोड. लेट BD बी द विड्थ ऑफ द रोड. आणि AE इज परपेंडिक्युलर टू CD. सेग AE हा काय आहे, CDला परपेंडिक्युलर आहे. सेग AE परपेंडिक्युलर सेग CD. म्हणजेच हा जो अँगल असणार आहे, अँगल AED हा काय असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे. अँगल CAE हा काय, अँगल ऑफ इलिव्हेशन आहे. लिहून घेऊ आपण. अँगल CAE इज द अँगल ऑफ इलिव्हेशन. आता हा अँगल आपल्याला किती दिलेला आहे, 60 डिग्री. लिहून घेऊ आपण. अँगल CAE म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. त्यानंतर आपल्याला विड्थ ऑफ द रोड म्हणजेच BD दिलेला आहे. BD इज इक्वल्स टू 12 मीटर. फर्स्ट बिल्डिंगची हाईट आपल्याला दिलेली आहे. AB इज इक्वल्स टू 10 मीटर. आणि आपल्याला CDची हाईट काय करायची आहे, फाइंड करायची आहे. आता ABDE या क्वाड्रिलॅटरलमध्ये अँगल B आणि अँगल D हे दोन काय आहेत, 90 डिग्री आहेत. कारण ह्या ज्या बिल्डिंग आहेत ह्या काय असणार आहेत, ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहेत. म्हणजेच अँगल B आणि अँगल D काय आहेत, 90 डिग्रीचे आहेत. आता सेग AE आणि सेग BD हे दोन सेगमेंट काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजेच हा जो अँगल E आहे हा पण काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आता हे तिन्ही अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. म्हणजेच हा फोर्थ अँगल पण काय असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजेच हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा काय आहे, रेक्टँगल आहे. म्हणजेच AB आणि DE या दोन्ही साईड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि BD आणि AE या दोन्ही साईड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कारण रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच आपण काय लिहू शकतो पहा. आता अँगल B आणि अँगल D काय आहेत, 90 डिग्री. लिहून घेऊ आपण. अँगल B इज इक्वल्स टू अँगल D इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे दोन्ही अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. AE परपेंडिक्युलर CD म्हणजेच हा अँगल पण काय असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे. सेग AE परपेंडिक्युलर सेग CD. AE हा काय आहे, CDला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच अँगल E काय असणार आहे, 90 डिग्री. अँगल E इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता अँगल A हा पण काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. अँगल A इज इक्वल्स टू 90 डिग्री. रिझन काय, रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ABDE. म्हणजेच हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABDE इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे. म्हणजेच देअरफॉर AB इज इक्वल्स टू ED इज इक्वल्स टू 10 मीटर. AB इज इक्वल्स टू ED इज इक्वल्स टू 10 मीटर. त्याचप्रमाणे BD इज इक्वल्स टू AE इज इक्वल्स टू 10 मीटर. रिझन काय येईल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट. आता BD 12 मीटर आहे. म्हणजेच AE पण काय आहे, 12 मीटर आहे. AB 10 मीटर आहे. त्यामुळे ED पण काय असणार आहे, 10 मीटर असणार आहे. आता आपल्याला CE हे डिस्टन्स काय करावं लागेल, काढून घ्यावं लागेल. आता हा जो ट्रँगल आहे AEC हा काय आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. आणि हा जो अँगल थीटा आहे याची ही ॲडजसंट साईड आपल्याला माहिती आहे. या अँगल थीटाची AE ही काय आहे, ॲडजसंट साईड आहे. ती किती आहे, 12 मीटर. आणि या थीटाची अपोजिट साईड कोणती आहे, C ही आपल्याला फाइंड करायची आहे. मग आपण टॅन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करून CE हे डिस्टन्स काढून घेऊ. ट्रँगल AEC is a right angle triangle. Therefore, tan theta is equals to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta. Reason काय येईल, by definition. tan theta म्हणजेच काय, opposite side upon adjacent side.
इज इक्वल्स टू अपोजिट साईड ऑफ अँगल थिटा. आता या अँगल थिटाची अपोजिट साईड कोणती आहे? सी आपल्याला फाइंड करायची आहे. सी ई अपॉन ॲडजसंट साईड ऑफ अँगल थिटा. आता या थिटाची ॲडजसंट साईड कोणती आहे? ए ई. किती आहे? 12 मीटर. म्हणजे इथे काय येईल? ए ई. आणि थिटा किती दिलेला आहे आपल्याला? अँगल ऑफ इलिव्हेशन किती दिलेला आहे? 60 डिग्री. म्हणजेच आपण इथे थिटाची व्हॅल्यू काय घेऊ? 60. tan 60 डिग्री इज इक्वल्स टू सी अपॉन ए. आता tan 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? √3 इज इक्वल्स टू सी. सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि ए किती आहे? 12 मीटर. ए इज इक्वल्स टू ए किती आहे? 12 मीटर. आता हे 12 आपण या बाजूला घेऊ. इथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे सी इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 12√3. देअरफॉर सी इज इक्वल्स टू 12 इंटू √3 म्हणजेच 12√3. ही काय मिळाली आपल्याला? सीईची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? सी डीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता सी ई आणि डी हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? सी डी इज इक्वल्स टू सी ई प्लस ई डी. लिहून घेऊ आपण. सी डी इज इक्वल्स टू सी ई प्लस ई डी. रिझन काय येईल? सी डॅश ई डॅश डी. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. देअरफॉर सी डी इज इक्वल्स टू, आता सी किती मिळालं आपल्याला पहा? सीईची व्हॅल्यू 12√3 प्लस ई डी. ई डीची व्हॅल्यू किती आहे? ई डी किती आहे पहा? 10 मीटर. ई डीची व्हॅल्यू किती आहे? 10. म्हणजेच आपल्याला सी डीची व्हॅल्यू काय मिळाली? 12√3 प्लस 10. हेच आपण कसं लिहू शकतो पहा? देअरफॉर सी डी इज इक्वल्स टू 10 प्लस 12√3. म्हणजेच आपल्याला हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग काय मिळाली? 10 प्लस 12√3. सी डी म्हणजेच काय आहे? हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. मग काय मिळालं आपल्याला? सी डीची व्हॅल्यू काय मिळाली? 10 प्लस 12√3. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 10 प्लस 12√3 मीटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.